सांगलीच्या मिरजमध्ये दिव्यांग मेळाव्यात निधीवरून खासदार विशाल पाटील आणि जनसुराज्य प्रदेशाध्यक्ष समित कदम यांच्यात चांगलीच जुगलबंदी रंगली आहे। समित कदम हे मुख्यमंत्र्यांच्या कानाच्या जवळचे, त्यामुळे कर्णबधीर शस्त्रक्रियेसाठी निधीबाबत त्यांनी मुख्यमंत्र्यांना सांगावं, मात्र मुख्यमंत्र्यांना ऐकूच आलं नसतं तर काय झालं असतं अशी मिश्किल टोलेबाजी खासदार विशाल पाटील यांनी केलेली आहे। यावर राज्याच्या तिजोरीच्या चाव्या अजित पवारांकडे, त्यामुळे त्यांच्या कानात सांगितल्यास तुम्हाला 100 कोटीचा निधी मिळेल असा प्रतिटोला समित कदम यांनी लगावला। यावर सभागृहात एकच हशा पिकलाय। पण आता भाऊ तिथं शासनात आहेत, इद्रिसभाई आहेत, त्यांची मागणी अशी आहे की ते एमजेपीच्या पलीकडे जाऊन थोडी ह्या कॉक्लिअर इम्प्लांटसाठी वेगळा निधी समितीला मुख्यमंत्र्यांच्या कानाच्या जवळ असतील। विचार करा, जर त्यांना ऐकू आलं नसतं तर काय केला असता? कानाच्या मुख्यमंत्री कानात लागलं, कानानेच ऐकू आलं नसतं तर काय केला? मात्र विशालदादा, एक चूक तुमची झाली। राज्याच्या तिजोरीच्या चाव्या ह्या आजीदादांच्या हातात आहेत। ते सुरेश भाऊ नाही माहिती, आम्हालाही माहिती की त्यांच्याशिवाय होत नाही। तुमच्या शेजारी जरा कानात बोला म्हणजे ते बरोबर पोचतं आणि 100 कोटी असेच मिळतील तुम्हाला या सगळ्याच प्रोग्रामसाठी, हे निश्चित मी खात्री देतो।